नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील असणारा आपला भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र, या हवामानशास्त्राचा आजच्या पेपरला आपण अभ्यास करणार आहोत। BA द्वितीय वर्ष, BA सेकंड इयर। हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा विचार आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी करणार आहोत। हवामानशास्त्राचा भाग बघत असताना या ठिकाणी आपण मागील तासामध्ये सौरशक्तीवर परिणाम करणारे घटक, सौरशक्तीवर परिणाम करणारे घटक या ठिकाणी पाहत होतो। आणि या घटकांचा विचार करत असताना या ठिकाणी पहिला घटक जो काही आपण या ठिकाणी अभ्यासला तो म्हणजे नंबर 1 सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोन। सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोन ज्याला आपण अक्षांश असं म्हटलेलं आहे। दुसरा आपण घटक अभ्यासला तो म्हणजे दिनमान। दिनमानाचा कालावधी जितका जास्त तितक्या जास्त प्रमाणात सौरशक्ती ही मिळत असते। तिसरा जो काही घटक आहे तो पृथ्वीचं सूर्यापासूनचं असणारं अंतर। पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर। त्यानंतर चौथा घटक या ठिकाणी जो काही आपण अभ्यासला तो म्हणजे पाणी आणि जमीन यांचे असणारे गुणधर्म। जमीन यांचे गुणधर्म। पाचवा घटक आपण या ठिकाणी अभ्यासला तो म्हणजे जमिनीचे स्वरूप। जमिनीचे स्वरूप कसं आहे, ती जमीन वनाच्छादित आहे, ती जमीन बर्फाच्छादित आहे किंवा ती जमीन ओलसर आहे। या घटकांचा जर आपण विचार केला तर त्या जमिनीचं स्वरूप कसं आहे त्यावरून देखील त्या जमिनीवर सौरशक्तीचं वितरण कशा पद्धतीने झालेलं आहे हे आपल्याला सांगता येतं। त्यानंतर नंबर 6 वातावरणाचे परिणाम। वातावरणामध्ये विविध प्रकारच्या प्रक्रिया घडतात आणि या प्रक्रियांचा परिणाम सौरशक्तीच्या वितरणावर होत असतो। मग वातावरणाच्या परिणामाने आपण बघितलं की विकिरण, परावर्तन आणि श्वसन अशा प्रकारच्या 3 प्रक्रिया या वातावरणामध्ये होतात। आणि मग या 3 प्रक्रियेच्या अनुषंगाने वातावरणामध्ये जी काही सूर्याकडून निघालेली सौरशक्ती आहे त्यापैकी काही सौरशक्ती या प्रक्रियेच्या माध्यमातून खर्ची होते, काही सौरशक्ती ही पुन्हा अवकाशाला परत केली जाते आणि तेवढ्या कमी प्रमाणात मग पृथ्वीच्या भूपृष्ठाला ही सौरशक्ती मिळते। म्हणजेच सौरशक्तीच्या वितरणावर वातावरणाचा परिणाम हा घटक देखील या ठिकाणी परिणाम करताना आपल्याला दिसून येतो। मित्रहो, आजच्या तासाला आपल्याला जो काही पुढचा घटक बघायचा आहे सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारा तो आहे
सातवा घटक ज्याला आपण म्हणूया भूपृष्ठाचा उतार. भूपृष्ठाचा असणारा जो काही उतार आहे, हा भूपृष्ठाचा असणारा उतार हा जर आपण या ठिकाणी बघितला तर भूपृष्ठाच्या उंच सकलपणाचा देखील परिणाम हा सौरशक्तीच्या वितरणावर झालेला आपल्याला दिसतो. साधारणतः यासाठी जर उदाहरण घ्यायचं झाल्यास आपल्याला असं दिसतंय की भारतामधील असणारी हिमालय पर्वतरांग, भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि उत्तर गोलार्धामध्ये असून साधारणतः ही पर्वतरांग 23.5 अक्षवृत्ताच्या पलीकडे आहे. 23.5 अक्षवृत्ताच्या पलीकडे आहे, म्हणजे कर्कवृत्ताच्या पलीकडे साधारणतः 30 अक्षवृत्ताच्या दरम्यान ही असणारी हिमालय पर्वतरांग आहे की जी पूर्व पश्चिम पसरलेली आहे. मग या हिमालयन पर्वतरांगेचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की पूर्व पश्चिम पसरलेली आहे, म्हणजे तिला दक्षिणेकडे उतार आहे आणि या पर्वतरांगेला उत्तरेकडे देखील उतार आहे. या पर्वतरांगेला दक्षिणेकडे उतार आहे आणि या पर्वतरांगेला उत्तरेकडे देखील उतार आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं अशा पद्धतीने ही हिमालयन पर्वतरांग पसरलेली आहे असं आपण या ठिकाणी धरूया. ही हिमालयन पर्वतरांग आहे. हा आहे हिमालयन पर्वतरांगेचा उत्तर उतारावरील भाग. हा उत्तर तर हा दक्षिण उताराचा भाग. बघा या भूपृष्ठाच्या उताराचा कसा परिणाम होतो हे आपण या ठिकाणी बघूया. की मग काय होतं की सूर्याकडील येणारी जी काही सौर किरण आहे, या ठिकाणी सूर्यकिरण ही याही उतारावर पडतात आणि ही सूर्यकिरण पडली की बघा आता याला समांतरच अशा पद्धतीने सूर्यकिरण या ठिकाणी आली आणि याला समांतर अशा पद्धतीने ही सूर्यकिरण या ठिकाणी पडली. या सूर्यकिरणांचा जर आपण विचार केला की दक्षिण उतारावर, या दक्षिण उताराच्या अनुषंगाने जर विचार केला तर या दक्षिण उतारावर या सूर्यकिरणांना पर्वताचा किंवा जमिनीचा भाग जो काही तापावा लागतो तो हा एवढ्या प्रमाणात आहे. तर या ठिकाणी असणारे जे काही उत्तर उतारावर जे हेच सूर्यकिरण जातात त्यावेळेस त्यांना अशा पद्धतीनं जमिनीचा किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या त्या पर्वताच्या उताराचा भाग त्या ठिकाणी तापवावा लागतो आणि परिणामी काय होतं बघा, इथं या सूर्यकिरणांना एवढा कमी भाग तापवावा लागतो, त्यामुळे तो भाग अधिक तापतो, म्हणजेच अधिक प्रमाणामध्ये उष्णता म्हणजेच अधिक प्रमाणामध्ये सौर शक्ती ग्रहण करतो. म्हणून या भागामध्ये अधिक प्रमाणात आपल्याला उष्णता जाणवते. याच्या उलट हिमालय पर्वताच्या दक्षिण उताराच्या उत्तर उताराच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सूर्यकिरण या ठिकाणी येतात, परंतु सूर्यकिरण या ठिकाणी आली की आपल्याला असं दिसतं की त्या सूर्यकिरणांना या हिमालयाच्या उत्तर उतारावरील असणारा जमिनीचा भाग हा अधिक प्रमाणामध्ये तापवावा लागतो. परिणामी काय होते की या सौरशक्तीचं ही सौरशक्ती जास्त असणाऱ्या भागाला तापवण्यासाठी जास्त असणाऱ्या भागात तापवण्यासाठी खर्ची होते आणि त्यामुळं या भागामध्ये अधिक प्रमाणामध्ये सौरशक्ती, या भागाच्या मानाने अधिक प्रमाणामध्ये सौरशक्ती या ठिकाणी मिळत नाही आणि ती मिळाली नाही म्हणजेच या भागामध्ये उष्णता ही कमी प्रमाणात आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं भूपृष्ठाचा असणारा उतार देखील हा सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करताना आपल्याला दिसून येतो. तर मित्रहो, आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी भूपृष्ठाचा उंच सकल भाग देखील
सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करताना आपल्याला दिसतो. भूपृष्ठ उंच असेल, उंच आहे, सखल आहे की कसे आहे, यावर सौरशक्तीचं वितरण त्या ठिकाणी कशा पद्धतीने झालेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. उत्तर गोलार्धात आपण बघितलं की पर्वताच्या दक्षिण भागामध्ये सूर्याची सूर्यकिरणे किंवा सौरशक्ती अधिक प्रमाणात मिळते, तर दक्षिण गोलार्धामध्ये पर्वताच्या उत्तर भागामध्ये सौरशक्ती ही अधिक प्रमाणामध्ये मिळालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच याचं जर आपण उलट बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की उत्तर गोलार्धामध्ये पर्वताच्या दक्षिण भागामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये, पर्वताच्या दक्षिण उतारावर अधिकाधिक प्रमाणामध्ये सौरशक्ती ही मिळते, तर उत्तर उतारावर कमी प्रमाणात सौरशक्ती मिळालेली आपल्याला दिसून येतं. दक्षिण गोलार्धाच्या अनुषंगाने विचार केला तर आपल्याला असं दिसतं की दक्षिण गोलार्धामध्ये पर्वताच्या उत्तर उतारावर अधिक प्रमाणात सौरशक्ती मिळते, उलट दक्षिण उतारावर मात्र आपल्याला या दक्षिण गोलार्धामध्ये सौरशक्ती ही कमी प्रमाणात मिळालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच भूपृष्ठाचा उतार कसा आहे यावर देखील, कोणत्या दिशेला अनुषंगाने आहे आणि कसा आहे यावर देखील सौरशक्तीच्या वितरणाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मित्र पुढचा मुद्दा आपला आहे की सौरशक्तीच्या वितरणावर ढगाच्या आच्छादनाचा देखील परिणाम झालेला आपल्याला दिसतो. आपण पाहतोय की ढगाचं आच्छादन हे आकाशामध्ये आपल्याला दिसून येतं आणि ढगांचं प्रमाण किती आहे या ढगाच्या प्रमाणावर सौरशक्तीचं वितरण हे अवलंबून असतं. उदाहरणार्थ महासागराचा जर संदर्भ आपण घेतला तर महासागरात वर ढगांचं प्रमाण हे अधिक प्रमाणात असतं आणि जास्त प्रमाणात त्या ठिकाणी महासागरावर ढग असल्यामुळे येणारी जी काही सौरशक्ती आहे या सौरशक्तीचं परावर्तन देखील या ठिकाणी होतं आणि पर्यायाने कमी प्रमाणात सौरशक्ती ही खालील असणाऱ्या भागाला म्हणजेच महासागराला मिळालेली आपल्याला दिसून येते. म्हणून असं म्हटलं जातं की ज्या भागामध्ये ढगांचं प्रमाण अधिक आहे, असा जर सागर किनारपट्टीचा भाग असेल की तिथं वारंवार ढगाचं आच्छादन आपल्याला दिसतं किंवा अवकाशामध्ये ढग आलेले आपल्याला दिसतात, मग ढग ज्या काळामध्ये येतात त्या काळामध्ये निश्चित सौरशक्ती ही ढगांच्या माध्यमातून अडवली जाते, परावर्तित केली जाते आणि पर्यायानं मग त्याच्या खाली असणारा, ढगांच्या खाली असणारा भूपृष्ठाचा किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा भाग हा कमी प्रमाणात तापतो, कमी प्रमाणात उष्णता ग्रहण करतो, कमी प्रमाणात सौरशक्तीचं ग्रहण करतो आणि त्यामुळं पर्यायानं त्या ठिकाणी सौरशक्तीचं वितरण कमी प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येतं. याच्या उलट जर आपण बघितलं की साधारणतः वाळवंटी प्रदेश आहे, खास करून सहारा वाळवंटाचा प्रदेश जर आपण बघितला की जिथं 30-40 वर्षापर्यंत अवकाशामध्ये ढग येत नाहीत किंवा तिथं 30-40 वर्षापर्यंत त्या ठिकाणी पाऊस पडत नाही, मग अशा असणाऱ्या सहारा वाळवंटाच्या भागामध्ये ढगाचं आच्छादनच आपल्याला आढळत नाही. म्हणजे सूर्याकडून येणारी जी काही सौरशक्ती आहे ही अधिकाधिक प्रमाणामध्ये येणारी सौरशक्ती ही या ठिकाणी ढगांमुळे अडवली न गेल्यामुळे अधिकाधिक प्रमाणात त्या ठिकाणी त्या सहारा वाळवंटातील असणाऱ्या भागाला मिळते. म्हणजेच त्या ठिकाणी अधिकाधिक उष्णता असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर मित्र, अशा पद्धतीने ढगांचं असणारं प्रमाण देखील सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करताना आढळतं. त्यानंतर नववा मुद्दा आहे आपला सौरडाग. असं म्हटलं जातं की
ज्या कालावधीमध्ये सूर्यामध्ये डाग असतात त्या कालावधीमध्ये, काळे डाग असतात त्या कालावधीमध्ये साधारणतः 2% सौरशक्ती ही आपल्याला कमी प्रमाणात मिळते. साधारणतः दर 11 वर्षांनी असे सूर्यावरील डाग आपल्याला वाढलेले दिसून येतात. तर अशाही पद्धतीने त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर शेवटचा जो काही मुद्दा आहे आपला तो आहे समुद्र सपाटीपासूनची असलेली उंची. समुद्र सपाटीपासून जर आपण अधिक उंचीवर असू तर त्याचाही परिणाम सौरशक्तीच्या वितरणावर झालेला आपल्याला दिसतो. सौरशक्तीच्या वितरणावर समुद्र सपाटीपासूनचा असणारा परिणाम देखील या ठिकाणी होतो. उंच पर्वतीय भागात अथवा डोंगर माथ्यावर वातावरण विरळ असते अशा ठिकाणी समुद्र सपाटीवरून परावर्तित झालेले जे काही सूर्यकिरण आहेत ही सूर्यकिरण त्या ठिकाणी पोहोचतात आणि साधारणतः सकाळी 10 ते 11च्या दरम्यान या भागामध्ये उष्णता वाढलेली आपल्याला दिसून येते. साधारणतः 10 ते 11च्या दरम्यान अशा समुद्र सपाटीपासून उंचीवरील ठिकाणांमध्ये आपल्याला उष्णता वाढलेली दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीनं मित्र या सर्व घटकांचा परिणाम होऊन सौरशक्तीचं वितरण हे संपूर्ण पृथ्वीवर भिन्न भिन्न स्वरूपात झालेलं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.